नमस्कार. माझ्या 12वी सायन्सच्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अभिजित साळुंके तुम्हा सर्वांचं ज्ञानगंगा एज्युकेशनच्या MST CET क्रॅश कोर्समध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरला आपण सॉलिड स्टेट ऑफ मॅटर, त्याच्यामध्ये लिक्विड आणि गॅसेस स्टेट हा पार्ट आपण कंप्लीट केलेला आहे. त्या पार्टवर आधारित MCQ आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. सिंपल एक्झाम्पल आहेत. फक्त आपल्याला काय माहीत पाहिजे, काही फॉर्म्युले, जसं बॉइल्स लॉ असेल, चार्ल्स लॉ असेल, गे-लुसेक लॉ असेल, कंबाईंड लॉ असेल, आयडियल गॅस इक्वेशन असेल, किंवा जे आपण डिस्टिंग्विश पाहिलं ते डिस्टिंग्विश जर माहीत असेल तर आपण इझिली हे सगळे क्वेश्चन्स काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. चला पहिला क्वेश्चन बघून घेऊ आपण काय दिलेला आहे. काय विचारलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग हॅज इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आता हायड्रोजन बॉन्डिंगचे दोन टाईप्स आपण लास्ट लेक्चरला पाहिलेले होते. एक आहे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आणि दुसरा आहे इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. बघा, याच्यामध्ये दोन आहेत. काय बघायचं आहे आपल्याला, तर बघायचं आहे इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. मग इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग पाहायचं असेल तर आपल्याला एक ऑप्शन दिलेले आहेत. पहिला दिलेला आहे H हायड्रोफ्लोरिक ॲसिड, HF मॉलिक्यूल दिलेला आहे. त्यानंतर इथिल अल्कोहोल दिलेला आहे, आर्थो नायट्रोफेनॉल दिलेला आहे आणि अमोनिया दिलेला आहे. आता HF मॉलिक्यूल म्हणजे हा असा मॉलिक्यूल तयार झाला. मग ह्याच्यामध्ये बॉन्डिंग तयार होणार आहे का? बरं, इंट्रामॉलिक्यूल म्हणजे काय, दोन मॉलिक्यूलमध्ये काय होणार आहे, हायड्रोजन बॉन्डिंग होणार आहे किंवा एकाच मॉलिक्यूलमध्ये होणार आहे. आता डिफरन्स बघा इंट्रा आणि इंटरमध्ये. इंटर म्हणजे काय, इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे टू डिफरंट मॉलिक्यूल, काय दोन डिफरंट मॉलिक्यूलमध्ये जे हायड्रोजन बॉन्डिंग होईल त्याला आपण काय म्हणलं, इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आणि जर इंट्रा पाहिलं आपण, काय पाहिलं आपण, इंट्रा, तर याचा अर्थ एकाच मॉलिक्यूलमध्ये काय होणार आहे, हायड्रोजन बॉन्डिंग होईल. काय होणार आहे, इंट्रा म्हणजेच काय एकाच मॉलिक्यूलमध्ये होणार आहे. मग आता हे एक्झाम्पल जर बघितले आपण ऑप्शनमध्ये, पहिल्याला HF दिलेला आहे, याचा अर्थ दुसरा एक HF मॉलिक्यूल लागेल आणि त्याच्यामध्ये हा फ्लोरीन दुसऱ्या हायड्रोजन बरोबर रिॲक्ट होईल आणि त्यांच्यामध्ये जो बॉन्ड तयार होईल. ओके, त्यानंतर इथिल अल्कोहोल आहे, फॉर्म्युला काय तयार झाला आपल्याला, CH3 CH2 आणि काय OH आहे. अमोनिया बघितला आपण NH3 आहे. आणि आर्थो नायट्रोफेनॉल कसं तयार होणार आहे बघा, आधी आपल्याला काय ड्रॉ करावं लागेल, फेनॉल स्ट्रक्चर ड्रॉ करावं लागेल आणि त्याच्या आर्थो पोझिशनला आपल्याला काय करायचं आहे, नायट्रो ग्रुप अटॅच करायचं आहे. मग बघा याच्यामध्ये कसं स्ट्रक्चर तयार होतं, हे जे स्ट्रक्चर दिसतंय आपल्याला, हे स्ट्रक्चर कशाचं आहे, तर ते आहे बेन्झिन्स. हे बेन्झिनला अटॅच काय केला मी, OH अटॅच केला. काय स्ट्रक्चर तयार झालं, फेनॉल तयार झालं. या फेनॉलला काय केलं मी, आर्थो पोझिशनला काय अटॅच केला, नायट्रो ग्रुप. आता या ठिकाणी O आणि या ठिकाणी डबल बॉन्ड काय केला, O. इथं ऑक्सिजनला काय आला, निगेटिव्ह चार्ज. ओके, इथं पॉझिटिव्ह चार्ज. आता ह्या हायड्रोजनमध्ये आणि ह्या ऑक्सिजनमध्ये म्हणजे बघा फेनॉल ग्रुपच्या OH मध्ये, फेनॉल ग्रुपच्या OH मध्ये आणि निगेटिव्ह चार्ज हा निगेटिव्ह ऑक्सिजनचा हा जो बॉन्ड तयार झाला, या बॉन्डला काय म्हटलं जातं, हायड्रोजन बॉन्डिंग. आणि एकाच मॉलिक्यूलमध्ये झालेला आहे, याचाच अर्थ त्याला म्हटलं जातं इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. याचा अर्थ काय मिळाला आपल्याला, क्वेश्चन नंबर 1. तर कोण आहे क्वेश्चन नंबर 1, ऑप्शन काय मिळणार आपल्याला, C, म्हणजेच काय इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. काय मिळालं आपल्याला, इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. ओके, हे बाकी सगळे जे दिलेले HF असेल, इथिल अल्कोहोल असेल, अमोनिया असेल, त्यांच्यामध्ये काय होतं, त्याच्यामध्ये इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होतं. काय होतं, इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आणि आर्थो नायट्रोफेनॉलमध्ये आपल्याला काय मिळालं, इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. ओके, बॉन्डिंगवर आपल्याला कन्सेप्ट मिळाला होता. चला क्वेश्चन नंबर 2 बघून घ्या. तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय विचारलेलं आहे, अकॉर्डिंग टू द अँड्रूज आयसोथर्मल, काय विचारलेलं आहे, अकॉर्डिंग टू द अँड्रूज आयसोथर्मल ॲट व्हॉट टेम्परेचर कार्बन डायऑक्साइड गॅस CO2 गॅस स्टार्ट टू कंडेन्स ॲट 73 ॲटमॉस्फिअर. काय दिलेलं आहे, 73 ॲटमॉस्फिअरला कंडेन्स होतं. तर याचा ऑप्शन काय आन्सर मिळणार आपल्याला, तर ते मिळणार आहे 30.98 डिग्री सेल्सिअस. हे लक्षात ठेवून द्यायचं, कार्बन डायऑक्साईडचं काय होणार आहे, ते 30.98 डिग्री सेल्सिअसला काय होतं, ते कार्बन डायऑक्साईडचे आयसोथर्मल टेम्परेचर आहे. गॅस स्टार्ट टू कंडेन्स. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घ्या. तर नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतोय, अ क्लोज कंटेनर कंटेन अ मिक्सचर ऑफ अ नॉन रिॲक्टिंग गॅस. आता काय सांगितलं आपल्याला, नॉन रिॲक्टिंग गॅस आहे. ओके, कोण कोण आहे, A आणि B. काय दिलेलं आहे, A आणि B. पार्शियल प्रेशर ऑफ A आणि B आर 4.5 बार and 5.5 बार रिस्पेक्टिवली. फाइंड द मोल फ्रॅक्शन ऑफ A आणि B रिस्पेक्टिवली. आता आपल्याला काय बघायचं आहे की यांच्यामधलं
मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करायचं. काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला? मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करायचं आहे. मग त्यासाठी बघा एक्झाम्पल कसं दिलेलं आहे की एक बिकर आहे आणि तो काय केलेला आहे? क्लोज केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे सोल्युशन आहे ते कोणतं आहे? ए आहे, क्लोज कंटेनिंग केलेलं आहे. दुसरं एक बिकर आहे आणि बिकर क्लोज केलेलं आहे, त्याच्यामध्ये कोणतं सोल्युशन आहे? कोणता गॅस आहे? बी नावाचा. ए मध्ये जे सोल्युशन आहे, ए कंटेनरमध्ये जे सोल्युशन, त्याचा जो प्रेशर आहे त्याला समजा आपण काय म्हणलं? P1 म्हणलं. बी मध्ये जे सोल्युशन आहे त्याचं प्रेशर आपण काय म्हणलं? P2 म्हणलं. जर दोन नॉन रिॲक्टिंग गॅस असतील, काय असतील? दोन नॉन रिॲक्टिंग गॅस जर कंबाईन झाले तर टोटल प्रेशर काय असतं? सम ऑफ इंडिव्हिज्युअल पार्शियल प्रेशर, सम ऑफ इंडिव्हिज्युअल प्रेशर्स. म्हणजेच काय? पी टोटल, बघा लक्षात घ्या, पी टोटल इज इक्वल टू काय म्हणणार आपल्याला? P1 प्लस P2. काय म्हणणार आहे? पी टोटल म्हणजेच काय म्हणणार आहे? P1 प्लस P2. कधी? जर ते नॉन रिॲक्टिंग असेल तर. मग आपल्याला दिलेलं आहे की नॉन रिॲक्टिंग आहे ए आणि बी. आता एचं प्रेशर आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. एचं प्रेशर म्हणजेच एचं आपण प्रेशर कशामध्ये डिनोट केलं? P1 मध्ये. तर किती मिळालं आपल्याला? ते दिलेलं आहे किती? 4.5 बार. किती दिलेलं आपल्याला? 4.5 बार. आणि बीचं दिलेलं आहे आपल्याला काय? बी म्हणजे आपण काय डिनोट केलं आपण? तर ते डिनोट केलं P2 मध्ये आणि बीचं प्रेशर दिलेलं आहे ते किती दिलेलं आहे? 5.5 बार दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? 5.5 बार. मग आता आपल्याला टोटल प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आपण टोटल प्रेशरचा फॉर्म्युला लिहिला. काय लिहिला? P1 प्लस P2. काय लिहिला? P1 प्लस P2. मग याचा अर्थ बघा, P1 प्लस P2 इज इक्वल टू 4.5 प्लस 5.5 इज इक्वल टू टोटल प्रेशर मला किती मिळाला? 10 बार मिळाला. टोटल प्रेशर किती मिळालं मला? 10 बार. आता मग आपल्याला इक्वेशन माहिती आहे की मोल फ्रॅक्शन काढायचं आपल्याला. ज्याचं मोल फ्रॅक्शन काढायचं कशाचं? एचं कॅल्क्युलेट करायचं आहे. तर एचं प्रेशर किती होता? तर तो P1 होता. P1 डिवायडेड बाय पी टोटल. ज्याचं काढायचं आहे त्याला घ्यायचं आणि डिवायडेड बाय काय करायचं? पी टोटल, टोटल प्रेशर करायचं. आता P1 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती दिलेली आहे? 4.5. किती दिलेलं आहे? 4.5. आणि टोटल प्रेशर आपल्याला किती मिळाले? तर 10 बार मिळाले. याचा अर्थ याची व्हॅल्यू मिळाली 0.45. किती मिळाले? याची 0.45 मोल फ्रॅक्शन. आता दुसरा काय दिलेलं आहे? बीचे कॅल्क्युलेट करू. मोल फ्रॅक्शन ऑफ बी. मग काय? बीचा प्रेशर किती दिलेला आहे? P2. P2 अपॉन टोटल प्रेशर पी टोटल. P2 अपॉन काय आलं? पी टोटल. P2चा प्रेशर आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे 5.5 डिवायडेड बाय टोटल प्रेशर आपण कॅल्क्युलेट केला तो किती मिळाला? 10 मिळाला. याचा अर्थ काय व्हॅल्यू मिळाली? 0.55. किती मिळालं आपल्याला? 0.55. याचा अर्थ बघा, मोल फ्रॅक्शन एचं किती मिळालं आपल्याला? 0.45. बीचं किती मिळालं आपल्याला? 0.55. आता ऑप्शन चेक करा, 0.45 आणि 0.55. बघा ऑप्शन ए आणि बी कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. याचाच अर्थ ऑप्शन सी आपला काय मिळाला? करेक्ट मिळाला. 0.45 आणि 0.55. चला पुढचं बघून घ्या. सिंपल क्वेश्चन आहे. काय सांगितलेलं आपल्याला? आयडेंटिफाय इझिली लिक्विफायबल गॅस फ्रॉम द फॉलोइंग. आता आपल्याला 4 गॅस दिलेले आहेत आणि ह्याच्यातला कोणता इझिली लिक्विफाय होईल ते आपल्याला विचारलेलं आहे. आता ह्याच्यात जर चेक केलं इझिली लिक्विफाय होण्यासाठी म्हणजे गॅसला आपण काय केलं? प्रेशर अप्लाय केलं की त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे? लिक्विडमध्ये होणार आहे. त्याला लिक्विफायबल गॅस म्हटलं. या तिन्ही गॅस जर बघितले याच्यामध्ये बघा की नायट्रोजन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. हे तिन्ही जर गॅस बघितलं तर यांचं जे क्रिटिकल टेम्परेचर आहे तर ते 0 डिग्रीपेक्षा काय कमी आहे? कितीपेक्षा? 0 डिग्रीपेक्षा. म्हणजे त्याला काय म्हणलं आपण? क्रिटिकल टेम्परेचर जे दिलेलं आहे तर किती आहे? तर 0 डिग्रीपेक्षा कमी आहे. त्यामध्ये इझिली लिक्विफाय होणार आहेत का? तर नाही, कारण त्यांचं टेम्परेचर एक्सेस करत करत आपल्याला कुठं बंद आणायचं आहे? तर 0 पर्यंत. म्हणजे हे काय करायचं आहे? 0 पेक्षा कमी आहेत नायट्रोजन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. याचा अर्थ इझिली लिक्विफायबल कोण आहे? तर तो इझिली कोण आहे? क्लोरीन आहे. हा खूप वेळा क्वेश्चन विचारलेला आहे, ते लक्षात ठेवायचं की हे 2 गॅस कोणते? 3 नायट्रोजन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे इझिली लिक्विफाय होत नाही. हे सोडून कोणते जर गॅस त्याच्यामध्ये आले तर ते इझिली लिक्विफाय होतात. हे का होत नाही? तर यांचं जे टेम्परेचर आहे ते क्रिटिकल टेम्परेचर हे 0 डिग्री सेल्सिअसपेक्षा कसं आहे? कमी आहे. त्यामुळे ते इझिली काय होत नाहीत? लिक्विफाय होत नाहीत. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ आपण. काय सांगितलेलं आहे? विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टी ऑफ लिक्विड इन्क्रीज विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. आता लिक्विडच्या आपण 3 प्रॉपर्टी काल बघितल्या. एक काय बघितलं? सरफेस टेन्शन, दुसरं विस्कॉसिटी आणि थर्ड काय बघितलं आपण? वेपर प्रेशर. या 3 प्रॉपर्टी आपण काय केलं? लास्ट लेक्चरला आपण चेक केलं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला विचारलं काय? विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टी ऑफ लिक्विड इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग
टेम्परेचर वाढल्यानंतर ते कोणतं प्रॉपर्टीज आपली इन्क्रीज होते बघा. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की एखादं लिक्विड घेतलं आणि लिक्विडला मी जर हीट दिली तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, तर ते गॅसेसमध्ये होणार आहे. म्हणजे जर मी वॉटर घेतलं आणि वॉटरला जर हीट दिली तर ते कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, तर ते होणार आहे वॉटर वेपरमध्ये. म्हणजेच काय, टेम्परेचर वाढलं की वॉटर वेपर काय होणार, वाढणार आहे. म्हणजे वेपर प्रेशर काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजेच की टेम्परेचर इन्क्रीजेस वेपर प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाबरोबर आहे, ते टेम्परेचर बरोबर. वेपर प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाबरोबर, टेम्परेचर इन्क्रीजेस, वेपर प्रेशर इन्क्रीजेस. आणि राहिले हे सरफेस टेन्शन आणि कोण आहे विस्कॉसिटी, हे दोन्ही कसे आहेत, ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. कसे आहेत ते, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे सरफेस टेन्शन इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, विस्कॉसिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. पण व्हेपर प्रेशर कसं आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. म्हणजे काय झालं, टेम्परेचर वाढलं तर व्हेपर प्रेशर काय होणार आहे, वाढणार आहे. याचाच अर्थ या क्वेश्चन नंबर 5चा आन्सर काय मिळणार आपल्याला, डी हा ऑप्शन भेटणार आहे. चला क्वेश्चन नंबर 6 वाचून घ्या. आता हे न्यूमेरिकलचा पार्ट येईल, तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व करायचे आहेत. मी फॉर्म्युला आणि व्हॅल्यू पुटअप करून देईन, तुम्हाला काय करायचं आहे, आन्सर फाइंड आउट करायचा आहे. बघा काय दिलेलं आहे, हाऊ मेनी मोल्स ऑफ डाय ऑक्सिजन, कशाचं कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, डाय ऑक्सिजन्स. बरं, आर प्रेझेंट इन काय, हाऊ कशामध्ये, तर दिलेलं आहे आपल्याला 8.314 इंटू 10⁻³ मीटर क्यूब. याचा अर्थ आपल्याला काय दिलेला आहे, तर दिलेला आहे व्हॉल्यूम. काय दिलेला आहे, व्हॉल्यूम. पुढं अजून काय दिलेलं आहे, ऑफ इट ॲट 318 केल्विन. याचा अर्थ आपल्याला काय दिलेला आहे, तर टेम्परेचर दिलेलं आहे. पुढं हॅव्हिंग अ प्रेशर डायरेक्टली दिलेला आहे. म्हणजे पी किती मिळालं आपल्याला, 8.314 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि आरची व्हॅल्यू, रिअल गॅस कॉन्स्टंट, ही व्हॅल्यू आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे 8.314 जूल पर केल्विन पर मोल. मग आपला आयडियल गॅस इक्वेशनचा फॉर्म्युला आहे, काय आहे, तर पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. काय फॉर्म्युला आहे, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे एन. आता आर आणि टी इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यानंतर काय होणार आहे, डिवाइड होईल. म्हणजेच काय होणार आहे, एन इज इक्वल टू पी व्ही अपॉन आर टी. एन इज इक्वल टू काय म्हणणार मला, पी व्ही अपॉन आर टी. आता व्हॅल्यू पुटअप करायचे आहेत. प्रेशर प्रोव्हाइड केलेलं आहे, किती दिलेलं आहे, 8.314 इंटू 10⁵. प्रेशर किती दिलेलं आहे, 8.314 इंटू 10⁵. ओके. त्यानंतर व्हॉल्यूम किती दिलेलं आहे आपल्याला, 8.314 इंटू किती मिळालं, 10⁻³ ओके. त्याच्या पुढं जाऊन रिअल गॅस कॉन्स्टंट किती दिलेला आहे, 8.314 ओके. अजून काय दिलेलं आहे आपल्याला, टेम्परेचर किती दिलेलं आहे आपल्याला, 318 केल्विन दिले. काय दिलेलं आहे, 318 केल्विन. मग आता हे आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. आणि सॉल्व केल्यानंतर त्याचा आन्सर कॅल्क्युलेट करायचा आहे. आधी काय करायचं, जे सिंपल आहे ते कॅल्क्युलेट करून घ्यायचं. बघा 8.314ला 8.314 कॅन्सल झालं. राहिलं काय बघा, 10⁵ इंटू 10⁻³ किती मिळणार, 5 - 3 2. म्हणजे काय म्हणणार आहे, 8.314 इंटू 10⁻² काय म्हणणार आहे, 2 डिवायडेड बाय काय मिळणार आहे, 318 मिळणार. किती मिळणार आहे, 318. आता काय करायचं, तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे. आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर काय आहे ते चेक करायचं. चला हे कॅल्क्युलेशन करा, मग आपल्याला समजेल. हे सगळं सॉल्व केल्यानंतर मग आपल्याला आन्सर काय भेटणार आहे. हे असं सॉल्व करून तुम्ही सॉल्व करू शकता. अदरवाईज मग डायरेक्टली तुम्ही सॉल्व केलं तरी चालेल. मी कॅल्क्युलेशनचा पार्ट लिहून दाखवतो तुम्हाला काय येणार आहे. तो 3.18 इंटू 3.18 पी व्ही अपॉन आर. ठीक आहे.
हे सगळं सॉल्व केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते बघा 0.026 इंटू 10⁻². याचा अर्थ याचं आन्सर किती आलं पाहिजे? 2.6 आलं पाहिजे. काय आन्सर आलं पाहिजे? 2.6 आन्सर आलं पाहिजे. ओके, चला यात ऑप्शन बघा, चेक करा. तर आन्सर किती येणार आहे आपल्याला? 2.6 मोल हे आन्सर यायला पाहिजे बाय कॅल्क्युलेशन. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ आपण. व्हॉट इज द डेन्सिटी ऑफ कार्बन डायऑक्साइड गॅस ॲट STP ॲझ्युमिंग द आयडियल बिहेवियर. आता आयडियल बिहेवियर असेल तर 1 मोल ऑफ CO2 गॅस इज इक्वल टू किती असतात? तर 22.4 असतं. किती? 1 मोल ऑफ CO2 गॅस म्हणजे एनी घेतला आपण तर किती असं आयडियल असेल तर 22.4. याचा अर्थ बघा काय होणार आहे? डेन्सिटीचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. काय? डेन्सिटी इज इक्वल टू काय? मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी इज इक्वल टू काय? मास अपॉन व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम मास किती येणार आहे बघा? तर कार्बन, एक कार्बन आहे किती आला? 12. ऑक्सिजन किती आहे? 2. म्हणजे किती आले? 32. म्हणजेच किती आला आपल्याला? टोटल 44. आणि व्हॉल्यूम आपल्याला माहिती आहे किती असतं? 1 मोल इज इक्वल टू किती? 22.4 असतं. आणि 1 मोल ऑफ CO2 मास मिळाला आपल्याला 44 डिवायडेड बाय काय मिळणार आहे? 22.4 मिळणार. किती मिळणार आहे? 22.4. याचा अर्थ बघा की हे जर डिवाइड केलं तर नियरली आन्सर काय येतं आपल्याला? नियरली 2 येतं. कारण 22 किती होणार आहे? 44. पण 0.4 आहे. याचा अर्थ नियरली 2 आन्सर येणार आहे. म्हणजे ऑप्शन काय मिळणार आपल्याला? ए. म्हणजे काय? 2 पेक्षा कमी नियरली 2 येणार आहे. म्हणजे 1.96 विच इज नियरली इक्वल टू काय मिळणार आहे? 2. म्हणजे क्वेश्चन नंबर 7चा आपल्याला आन्सर मिळणार आहे किती? ए ऑप्शन. चला पुढचा क्वेश्चन बघून घ्या. व्हॉट इज द रेट ऑफ डिफ्युजन ऑफ गॅस? रेट ऑफ डिफ्युजन ऑफ गॅस कशाच कॅल्क्युलेट? गॅस किती दिलेला आहे आपल्याला? 3.60 DM3. किती दिलेला आहे? 3.60 DM3 ऑफ इट डिफ्यूज थ्रू अ पिन होल इन 60 सेकंद. टाइम आपल्याला किती दिलेला आहे? 60 सेकंद दिलेला आहे. तर रेट ऑफ डिफ्युजन इज इक्वल टू, आता फॉर्म्युला माहीत पाहिजे आपल्याला. तर काय? रेट ऑफ डिफ्युजन इज इक्वल टू व्हॉल्यूम अपॉन टाइम. तर व्हॉल्यूम दिलेला आहे किती? दिलेला आहे 3.60 अँड टाइम किती दिलेला आहे? 60 दिलेला आहे. काय दिलेला आहे? 3.60 डिवाइड बाय 60. आता हे जर सॉल्व केलं आपण तर काय होणार आहे बघा? तर 360 डिवायडेड बाय काय होणार? किती झिरो लावले आपण? 1 2 म्हणजे 1 2. पहिला काय होणार? झिरोला झिरो जाईल. 36 60 म्हणजे आपल्याला किती मिळालं? 0.06 मिळालं. किती मिळालं? हे 0.06. म्हणजे आपल्याला ऑप्शन काय मिळालं? 1 2 3 1. ओके. 6 अपॉन काय होणार आहे? 100 होईल. 6 अपॉन 100 याचाच अर्थ काय मिळणार आपल्याला? 0.06. बघा नीट पुन्हा एकदा समजून सांगतो तुम्हाला. काय केलं आपण? 3.60 डिवाइड बाय 60 आहे. 3.60 डिवाइड बाय 60. आता पॉईंट नंतर आपल्याला काय केलं? तर एक घरचा किती घर जायचं? 1 आणि 2. म्हणजे कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला? 100 मल्टिप्लाय करावं लागेल. ओके. मग आपण काय केलं? अंशाला म्हणजे काय न्युमरेटरला पण 100 मल्टिप्लाय केलं आणि डिनॉमिनेटरला पण काय केलं? 100 मल्टिप्लाय केलं. 60ला 100 मल्टिप्लाय केलं किती झालं? 6000 झालं. मग आता हे सॉल्व केलं किती मिळालं? हे झिरोला झिरो कॅन्सल झालं. 6 जा आणि 6 10 जा म्हणजे आपल्याला काय मिळालं? 6 अपॉन ही 0 इथं आला. 6 अपॉन 100 म्हणजेच किती मिळालं आपल्याला? 0.06. याचा अर्थ ऑप्शन सी आपला काय करेक्ट आन्सर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. काय सांगितलेलं आहे? इफ क्यू इज अ मॅग्निट्यूड ऑफ अ चार्ज and r is the distance between the center of a positive and negative charge, the dipole moment mu is equal to. तर dipole moment mu is equal to काय फॉर्म्युला असतं? चार्ज इंटू रेडियस असतं. हा फॉर्म्युला आहे कशाचा? डायपोल मोमेंटचा. म्यू इज इक्वल टू क्यू इंटू काय? आर. म्हणजे काय आपलं ऑप्शन बरोबर आहे? म्यू इज इक्वल टू क्यू इंटू आर. तर ऑप्शन ए नंबरचा आपला काय आहे? करेक्ट आहे. चला पुढे बघा. आयडेंटिफाय द टाईप ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स. इंटरमॉलिक्युलर फोर्स बघायचा आहे. कशामध्ये बघायचं आहे? एक बेन्झिन आहे, दुसरं काय? वॉटर आहे. काय बघायचं आहे आपल्याला? बेन्झिन आणि काय बघायचं आहे? तर वॉटर. आता बेन्झिन आणि वॉटरमध्ये आता काय आहे याच्यामध्ये? बेन्झिन हा कोण आहे? बेन्झिन तर बेन्झिन आहे नॉन पोलर. कोण आहे तो? नॉन पोलर. आणि वॉटर कसा आहे? तो आहे पोलार. वॉटर कसं आहे? पोलार. म्हणजे जे हायड्रोजन बॉन्डिंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन झालंय ते कशामध्ये झालंय? नॉन पोलार. आणि दुसरं कशामध्ये झालंय? आपल्याला पोलारमध्ये. एक काय झाले? पोलार आणि दुसरं काय? नॉन पोलार. एक पोलार म्हणजे आला डायपोल. पोलार असेल तर काय नाव झालं त्याचं?
डायपोल. आणि नॉन पोलार याचा अर्थ तो काय झाला, इंड्यूस डायपोल. काय झाला तो, इंड्यूस डायपोल. म्हणजे डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन झालं. काय झालं याच्यामध्ये, डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन. याचा अर्थ ऑप्शन काय मिळाला आपल्याला, बी करेक्ट आहे. आयन डायपोलमध्ये कुठला तर आयन असेल Na+ आणि पोलार सॉल्व्हंट असेल. डायपोलमध्ये दोन्ही काय पाहिजेत, पोलार पाहिजेत. हायड्रोजन बॉन्डिंगमध्ये हायड्रोजन बरोबर इंटरमॉलिक्युल किंवा इंट्रामॉलिक्युल तयार होतं. आता डायपोल याचा अर्थ एक पोलार झाला आणि एक काय झाला, नॉन पोलार. पोलार आणि नॉन पोलार, कारण बेन्झीन कोण आहे तर नॉन पोलार आहे आणि वॉटर कसं आहे, पोलार आहे. पोलार आणि नॉन पोलारमध्ये जे इंटरॅक्शन होतं त्या इंटरॅक्शनला काय म्हटलं जातं, डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन. काय म्हटलं त्याला, इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन. म्हणजेच काय, ऑप्शन बी आपला काय करेक्ट आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ. काय दिलेलं आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग अल्केन हॅज अ स्ट्रॉंग लंडन डिस्पर्शन फोर्स. आता हे याच्यामध्ये काय दिलं, एन ब्युटेन, आयसोब्युटेन, एन पेंटेन आणि निओपेंटेन. आता लंडन डिस्पर्शन फोर्स हे कशामध्ये जास्त असतो, जर एखादा कंपाऊंड कशामध्ये आहे, स्ट्रेट लाईनमध्ये पाहिजे. काय पाहिजे, स्ट्रेट लाईनमध्ये पाहिजे. मग आता याच्यामध्ये प्लस आता काय, हे आयसो आहे, निओ आहे आणि इथे एन ब्युटेन आहे, एन पेंटेन आहे. स्ट्रेंथमध्ये पाहिजे किंवा स्टेटमध्ये पाहिजे, प्लस त्याचं मॉलिक्युलर वेट पण काय पाहिजे, हायर पाहिजे. याचा अर्थ क्वेश्चन नंबर 11चा आपल्याला ऑप्शन काय मिळणार आहे, सी मिळणार आहे. काय मिळणार, एन पेंटेन. म्हणजे स्ट्रेट लाईनमध्ये आहे, एन म्हणजे स्ट्रेट लाईन आणि पेंटेन म्हणजे सगळ्यापेक्षा जास्त. याचा अर्थ काय मिळणार आहे आपल्याला, क्वेश्चन नंबर 11चा ऑप्शन मिळाला आपल्याला सी. त्यानंतर बघा, आयडेंटिफाय द करेक्ट इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ आयन डायपोल फोर्स फ्रॉम द फॉलोइंग. आयन डायपोल फोर्स आपण पाहिलेला आहे की ज्याच्यामध्ये मोलार मास इन्क्रीजेस, काय होणार आहे की तो आयन डायपोल फोर्स काय होतो, इन्क्रीज होतो. चार्ज इन्क्रीजेस, बघा पहिल्यांदा काय आहे की मोलार मासच्या रिलेटेड आहे. कशाबरोबर आहे ते, मोलार मास. मोलार मास वाढला, आयन डायपोल वाढणार आहे. दुसरा काय, जर चार्ज इन्क्रीज झाला, काय झाला, चार्ज इन्क्रीज झाला तरी काय होतं, आयन डायपोल फोर्स काय होतं, इन्क्रीज होतं. मोलार मास इन्क्रीजेस किंवा चार्ज इन्क्रीज, ओके, त्या पद्धतीने होतं. अजून काय सांगितलं आपल्याला, साईजच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे, साईज ज्याची कमी त्याचं आयन डायपोल इंटरॅक्शन काय असतं, जास्त असतं. मग आता आपल्याला दिलेले ऑप्शन जे बघा की आता या ठिकाणी Na आहे ते Na+ आहे, इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे, इथे Al3 नाही तर Al3+ आहे. ओके, हे सगळे कारण आपल्याला काय पाहिजे, आयन्स पाहिजेत ना, त्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज पाहिजे त्याच्यावर किंवा निगेटिव्ह चार्ज पाहिजे. हे सगळे पॉझिटिव्हली आहेत, याचा अर्थ त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे. फक्त ते Na आहे तर ते Na+ आहे, लक्षात घ्या. आणि Al3 नसून ते Al3+ आहे. ओके, आता मग या सगळ्यामध्ये ज्याची साईज सगळ्यात कमी त्याचा आयन डायपोल फोर्स काय असणार आहे, जास्त असेल. किंवा दुसरं काय बघायचं, ज्याचा चार्ज काय असणार आहे, जास्त असेल, त्याचं काय असणार आहे, जास्त असेल. आणि आपल्याला इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये सांगितले. आता बाकी हे मास न काढता देखील तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतं. Na वर 1+ चार्ज आहे, Mg वर काय 2+ आहे आणि Al वर किती आहे, 3+ आहे. सगळ्यात जास्त चार्ज कुणाचा, Alचा. याचा अर्थ सगळ्यात जास्त Al असेल, सगळ्यात जास्त काय फोर्स असेल, Al. त्यानंतर कोण आला, Mg आला, Mg 2+ आणि त्यानंतर कोण आला, Na आला. म्हणजे ऑर्डर कशी झाली, Na+, त्यानंतर Mg 2+ आणि त्यानंतर काय मिळालं आपल्याला, Al3+. ओके, मग काय होणार, अशा पद्धतीनं काय ऑर्डर तयार होईल, Na+. मी कशानुसार कॅल्क्युलेट केलं, मी चार्जनुसार. हा एक ऑप्शन बघा, Na+, Mg 2+ आणि Al3+. याचा अर्थ ऑप्शन ए मला काय मिळाला, करेक्ट मिळाला. साईजवरनं सुद्धा काढू शकता. या तिन्हीमध्ये सगळ्यात कमी साईज कुणाची आहे, Al3+ची आहे, सगळ्यात कमी. कारण 3 इलेक्ट्रॉन दिले, अट्रॅक्शन पॉवर वाढली म्हणजे साईज काय झाली, कमी झाली. मग त्या साईजनुसार जर कॅल्क्युलेट केलं तरी देखील तेच आन्सर येणार आहे. पण सिम्पल आपण चार्जनुसार कॅल्क्युलेट केलं, लगेच आपल्याला आन्सर भेटले. ऑप्शन काय मिळाला आपल्याला, ए, क्वेश्चन नंबर 12चा. चला नेक्स्ट बघून घ्या. काय सांगितलं, आयडेंटिफाय द स्पेसिस हॅव्हिंग द स्ट्रॉंगेस्ट इंटरमॉलिक्युलर फोर्स. तर याच्यामधलं आपल्याला काय करायचं आहे, स्ट्रॉंगेस्ट इंटरमॉलिक्युलर फोर्स काढायचा आहे. ओके, आता या तिन्हीमध्ये जर बघितलं आपल्याला, हा कोण आहे, नॉन पोलार आहे. कसा आहे तो, नॉन पोलार. हाही कसा आहे, नॉन पोलार. आणि हाही कसा आहे, नॉन पोलार. हे दोन्ही कसे आहेत, नॉन पोलार आहे. ओके, आणि H2O जर बघितलं तर कसा आहे तो, पोलार आहे. म्हणजे आपण फक्त काय केलं, कोण पोलार आहे आणि कोण नॉन पोलार आहे एवढंच चेक केलं. आता पुढं काय सांगितलं,
स्ट्रॉंगेस्ट कुणाचं इंटरमॉलिक्युलर फोर्स अट्रॅक्शन असेल तर पोलार मॉलिक्युलचं काय असणार आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स जास्त असेल ॲज कम्पेअर टू कशाच्या, नॉन पोलारच्या. म्हणजेच क्वेश्चन नंबर आपल्याला स्ट्रॉंगेस्ट विचारलेला आहे. याचा अर्थ क्वेश्चन नंबर सी हा आपल्याला करेक्ट आहे, कारण H2O कसा मॉलिक्युल आहे, पोलार मॉलिक्युल आहे आणि पोलार मॉलिक्युलमध्ये स्ट्रॉंगेस्ट इंटरमॉलिक्युलर फोर्स असतो. चला क्वेश्चन नंबर 14 बघून घ्या. आता विचारले बघा काय काय क्वेश्चन नंबर 14 मध्ये, कोण पाहिजे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप कुणामध्ये, पोलार आणि नॉन पोलार. एक पोलार आला म्हणजे काय लिहिलं आपण, पोलार म्हणजे तो पाहिजे डायपोल पाहिजे. नॉन पोलार याचा अर्थ तो काय पाहिजे, इंड्यूस डायपोल पाहिजे. काय पाहिजे, इंड्यूस डायपोल. म्हणजे आपल्याला बघा जे इंटरॅक्शन होणार आहे ते काय होणार आहे, डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन. काय होणार आहे, डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन. बघा म्हणजे कुठं ऑप्शन नंबर आपल्याला ए मिळाला. क्वेश्चन नंबर 14 ऑप्शन नंबर ए, डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन. आयन डायपोल म्हणजे आयन आणि पोलार मॉलिक्युलमध्ये, डायपोल म्हणजे दोन्ही पोलार मॉलिक्युल. वंडर वॉर फोर्स म्हणजेच कोणता आहे, लंडन डिस्पर्सिव्ह फोर्स, जो आपण मिथेन, इथेन, प्रोपेन, एन पेंटेन यांच्यामध्ये आपल्याला लंडन डिस्पर्शन फोर्स मिळतो. याचा अर्थ क्वेश्चन नंबर 14 चा आन्सर आपल्याला काय मिळालं, ए, डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ. विच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ अ सबस्टन्स कन्सिस्ट डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन. बघा तोच क्वेश्चन आलाय, फक्त आपल्याला बघायचं आहे की ह्याच्यामधला पोलार कोण आणि नॉन पोलार कोण. दोन्ही जर पोलार असेल तर आपला कंपाऊंड तयार होणार, म्हणजे हे इंटरॅक्शन तयार होणार नाही, कुठले डायपोल इंटरॅक्शन होणार नाही. आता इथं ऑप्शन कट करू शकतो डायरेक्टली. हा H2 मॉलिक्युल आणि हा Cl2 मॉलिक्युल आहे, ह्याच्यामध्ये काही डायपोल असणार आहे का, तर ते नाही, कारण H2 आणि Cl2 इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स दोघांमध्ये 0 होईल. काय होणार आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स दोघांमध्ये 0 होईल. याचा अर्थ हा बी ऑप्शन डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, कॅन्सल करू शकता, बी ऑप्शन. आता ह्या दोन्ही बघितलं, या ठिकाणी H2 आहे आणि HF आहे, ही दोघं काय आहेत, पोलार आहेत. हे दोघं काय आहेत, पोलार जे होतं ते काय होतं, डायपोल इंटरॅक्शन होतं. काय होतं ते, डायपोल इंटरॅक्शन. याचा अर्थ काय मिळाला आपल्याला, डी पण कॅन्सल झाला. आता एचं बघून घ्या. आता C6H6 बेन्झिन आहे. बेन्झिन कसा असतो, बेन्झिन असतो नॉन पोलार. बेन्झिन काय, नॉन पोलार. आणि NH3 बघितला तर NH3 कसा आहे आपल्याला, तो आहे पोलार. NH3 कसा आहे, पोलार. याचा अर्थ हा पोलार आणि नॉन पोलार म्हणजे डायपोल आणि इंड्यूस डायपोल. आपल्याला ते शोधायचं आहे. काय बघायचं आहे, डायपोल आणि इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन. याचा अर्थ आपल्याला काय मिळाला, ऑप्शन नंबर ए, अमोनिया कसा आहे, पोलार मॉलिक्युल आहे आणि बेन्झिन कसा आहे, नॉन पोलार मॉलिक्युल आहे. याचा अर्थ त्या ठिकाणी पोलार नॉन पोलार म्हणजेच डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन झालं. काय झालं त्यामध्ये, डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन झालं. चला पुढचा क्वेश्चन बघून घ्या. क्वेश्चन नंबर 16 काय सांगताय, इफ द वेपर डेन्सिटी ऑफ अ सर्टन गॅस इज 8 देन आयडेंटिफाय द प्रोबेबल गॅस. आता आपल्याला वेपर डेन्सिटी दिलेली आहे, ती किती दिलेली आहे, 8 दिलेली आहे. आणि आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला सांगितले आपल्याला, तर प्रोबेबल गॅस दिलेला आहे. मग आता याच्यामध्ये कॅल्क्युलेट करत असताना बघा ऑक्सिजन गॅस दिलेला आहे, नायट्रोजन गॅस दिलेला आहे आणि Cl2 गॅस दिलेला आहे. मग अशा आपण हे तिन्ही गॅसची नाव, ऑक्सिजन आणि नायट्रोजन यांचं क्रिटिकल सोल्युशन टेम्परेचर हे कशापेक्षा कमी आहे, तर ते 0 पेक्षा कमी आहे. कशापेक्षा कमी आहे, 0 पेक्षा कमी आहे. आणि हा CH4 मिथेन गॅस आणि Cl2 काय होतो, इझिली लिक्विफाय होतो. Cl2 काय होतं, इझिली लिक्विफाय होतं. तर याच्यामध्ये आपल्याला काय शोधायचं आहे, तर शोधायचं वेपर डेन्सिटी आपल्याला दिलेली आहे, किती दिलेलं आहे, 8 दिलेले आहे. आणि त्यानुसार आपल्याला कोणता गॅस असेल ते आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. एक मिनटं. बघा फॉर्म्युला बघायचं होतं आपल्याला. तर काय, वेपर डेन्सिटी इज इक्वल टू मोलार मास अपॉन 2. बघा फॉर्म्युला लक्षात घ्या. वेपर डेन्सिटी इज इक्वल टू काय, मोलार मास अपॉन काय करायचं, 2 करायचं. आणि आपल्याला हे मोलार मास अपॉन 2 केल्यानंतर आन्सर किती आलं पाहिजे, 8 आलं पाहिजे. पहिलंच मिळालं बघा. ऑक्सिजन किती आहे, ॲटॉमिक नंबर 8, मोलार मास किती मिळालं आपल्याला, 16. काय मिळालं मोलार मास त्याचा, 16 डिवाइड बाय काय मिळालं आपल्याला, सॉरी ऑक्सिजन काय ॲटॉमिक नंबर किती आहे, 8 आहे. ओके, मास किती आहे त्याचा, 16 आहे. 2 ऑक्सिजन आहे. याचा अर्थ
2 ऑक्सिजन, याचा अर्थ किती मास झालं टोटल आपल्याला, तर ते मिळालं 32 मिळालं. किती मिळालं आपल्याला 32 डिवाइड बाय काय मिळालं 2 मिळालं. नायट्रोजनचं एकाच किती आहे 14 आहे, 2 मिळालं किती 28 डिवाइड बाय काय मिळालं आपल्याला 2 मिळालं. क्लोरीन 35 आहे, 35.5 म्हणजे 35×70 किती मिळालं आपल्याला 71 डिवाइड बाय 2, 71 डिवाइड बाय 2. मिथेन कार्बन किती आहे 12, हायड्रोजन किती आला 4, 12 + 4 किती झाले 16, 16 डिवाइड बाय काय झालं 2 झालं. म्हणजे 16 डिवाइड बाय 2 म्हणजेच किती 8. याचा अर्थ ऑप्शन आपल्याला काय मिळाला सी मिळाला. बघा वेपर डेन्सिटी दिलेली असेल आणि आपल्याला प्रोबेबल गॅस विचारला असेल तर फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. तो काय आहे, वेपर डेन्सिटी इज इक्वल टू मोलार मास अपॉन 2. म्हणजे दिलेल्या गॅसचं मोलार मास घ्यायचं आहे आणि मोलार मास घेतल्यानंतर त्याला काय करायचं 2 ने डिवाइड करायचं आणि मग जर आन्सर आपल्याला 8 आलं तर याचा अर्थ 8 कोणाचं मिळालं आपल्याला CH4चं, कारण कार्बनचा मास किती आहे 12, हायड्रोजनचं एकाचं 1, टोटल किती आहेत 4, ॲडिशन किती झाले आपल्याला टोटल 16 झालं. 16ला 2 डिवाइड केलं आपल्याला किती मिळालं आपल्याला 8 आन्सर मिळालं. याचा अर्थ क्वेश्चन नंबर 16 काय मिळालं आपल्याला ऑप्शन तर सी मिळालेला. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ आपण. काय काय दिलेलं बघा. ॲट व्हॉट न्यू प्रेशर 100 ml गॅस, at what new pressure 100 ml of a gas, pressure 720 millimeter mm will occupy volume of 84 ml keeping the temperature constant. टेम्परेचर आपल्याला काय करायचं आहे कॉन्स्टंट ठेवायचं आहे. टेम्परेचर काय करायचं कॉन्स्टंट ठेवायचं आहे. तर टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं आपण तर मग फॉर्म्युला आपला याचा तयार झाला. काय तयार झाला बघा, P1 V1 इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला P2 V2 मिळालं. काय मिळालं P1 V1 इज इक्वल टू काय मिळालं P2 V2 मिळालं. ओके, कारण काय ठेवलं कॉन्स्टंट आपण टेम्परेचर ठेवलं. मग आता व्हॅल्यू आपल्याला काय करायचं याच्यामध्ये पुटअप करायचे P1 आणि V1च्या. बघा मी ते सॉल्व्ह करून दाखवतो. आपल्याला काय करायचं आहे P1 V1 इज इक्वल टू काय करायचं आपल्याला P2 V2. तर काय केलं आहे की न्यू व्हॉल्यूम किती दिलं, न्यू प्रेशर 100 ml ऑफ अ गॅस किती दिलं आहे 720 विल ऑक्युपाय द व्हॉल्यूम ऑफ 84 ml कीप टेम्परेचर कॉन्स्टंट. एक मिनटं, P2 कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. फॉर्म्युला तयार काय होणार आहे P1 V1 डिवाइड बाय काय केलं V2. व्हॅल्यू पुटअप करा. व्हॉल्यूम किती दिलेलं आपल्याला तर 720 किती दिलेलं आहे 720. काय दिलेलं आहे प्रेशर दिलेलं आहे. व्हॉल्यूम किती दिलेलं आहे आपल्याला 100 आणि कॅल्क्युलेट कशाच करायचं आपल्याला V2 म्हणजे काय करायचं आहे 84. आता हे कॅल्क्युलेशन करा 720 इंटू काय करायचं 100 डिवाइड बाय काय केलं 82. मग काय होणार बघा 72000 100 आपण मल्टिप्लाय केलं डिवाइड बाय काय करायचं 84. मग हे सॉल्व करा किती येते आन्सर बघा. ट्वेल्थचा भाग जातो 12/72 000 बारी 84 म्हणजे 6000 भागिले काय मिळणार आपल्याला 7 मिळणार. बघा 12चा आपण भाग लावला 12/72 आणि 12×7 84 आणि पुढचे राहिलेले 0 आपण ॲड केले तर किती मिळाले 6000 म्हणजे 6000 डिवाइड बाय काय केलं आपण 7. 7×8 = 56 राहिले किती 7×8 = 56 राहिले 4. त्यानंतर बघा काय मिळणार आपल्याला 857.14. किती मिळालं आपल्याला 857.14. याचा अर्थ क्वेश्चन नंबर 17चं आन्सर काय मिळणार आपल्याला तर सी भेटणार आहे. चला पुढचा क्वेश्चन आपण बघून घ्या. सेम आता असे क्वेश्चन खूप सारे येतील तुम्हाला की 2 प्रेशर दिला असेल, व्हॉल्यूम एकाचं दिला असेल, दुसऱ्याचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायला सांगितलं असेल किंवा मग व्हॉल्यूम एकाचा दिला असेल, दोन्हीचा दिला असेल ना एकाचा प्रेशर काय करायचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. क्वेश्चन नंबर 18 बघून घ्या. व्हॉट विल बी द मिनिमम प्रेशर रिक्वायर्ड टू कॉम्प्रेस 500 dm³ ऑफ एअर ॲट 1 bar टू 200 dm³ ऑफ 30 डिग्री सेल्सिअस. आता याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा आपल्याला की प्रेशर दिलेलं आहे
एक प्रेशर दिलेला आहे, दुसरा प्रेशर काय करायचा आहे, कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजे व्हॉल्यूम दिलेला आहे का, मग फॉर्म्युला सेमच. काय टेम्परेचर कसं आहे, ॲट 30 टेम्परेचर 30 डिग्री याचा सेम आहे. P1 V1 इज इक्वल टू काय म्हणणार आपल्याला, P2 V2. P1 V1 इज इक्वल टू काय म्हणणार आपल्याला, P2 V2. आता काय काय दिलेलं आहे बघा, की 500 DM³ ऑफ एअर ॲट 1 बार. म्हणजे काय दिलेलं, पहिल्याचं किती मिळालं आपल्याला, 500 DM³. किती बार दिलेला आहे, 1 बार. इज इक्वल टू प्रेशर काय करायचं, दुसऱ्याचं कॅल्क्युलेट करायचं म्हणजे P2. आणि व्हॉल्यूम किती दिलेलं आहे आपल्याला, 200 DM³ दिले. किती दिलेलं आहे, 200 DM³. तर 200 DM³ इकडं काय मल्टिप्लाय, इकडे आलं काय झालं, डिवाइड झालं. म्हणजे काय म्हणणार आहे, 500 इंटू काय होणार आहे, 1 डिवाइड बाय काय होणार आहे, 200 इज इक्वल टू काय म्हणणार आहे, P2. आता काय 0ला 0, हे 2 0 कॅन्सल झाले. 5/2 इज इक्वल टू काय मिळालं, P2. 2 1 जा 2 2 जा 0.5 म्हणजेच काय मिळालं, P2 इज इक्वल टू 2.5 मिळालं. काय मिळालं आपल्याला, 2.5. म्हणजे ऑप्शन काय मिळालं आपल्याला, बी. हे दोन्ही क्वेश्चन सेम आहेत बघा, फक्त काय चेंजेस झालेलं, व्हॅल्यू चेंजेस केलेले आहेत. या ठिकाणी कशामध्ये दिलेलं आहे आपल्याला, की व्हॉल्यूम ml मध्ये दिलेलं आहे. व्हॉल्यूम कशामध्ये दिलेलं आहे, ml मध्ये. आणि इथला व्हॉल्यूम कशामध्ये दिलेला आपल्याला, DM³ मध्ये दिलेला आहे. व्हॉल्यूम कशामध्ये, DM³. दोघांना सेम फॉर्म्युला वापरला आपण. काय वापरला, P1 V1 इज इक्वल टू P2 V2. आणि इथे सेमच फॉर्म्युला आहे, P1 V1 इज इक्वल टू P2 V2. फक्त व्हॅल्यू चेंजेस आहे. दोघांमध्ये काय इथं दिलं, काय किपिंग टेम्परेचर कॉन्स्टंट. टेम्परेचर दिलेलं नाही, फक्त त्यांनी सांगितलं की टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. आणि ह्या ठिकाणी काय दिले, ॲट 30 डिग्री सेल्सिअस. याचा तर टेम्परेचर या ठिकाणी काय आहे, कॉन्स्टंटच आहे. सेम क्वेश्चन सेम आहे, फक्त व्हॅल्यू चेंजेस आहेत. आणि त्या पद्धतीने आपल्याला काय केलं, P1 V1 इज इक्वल टू P2 V2. आणि त्यानुसार आपण काय केलं, हे कॅल्क्युलेशन केलं. इथे P2 इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, 857.14 mm. आणि इथं बारमध्ये दिलेलं आहे प्रेशर, याचा अर्थ काय मिळालं, 2.5 बार मिळालं. चला पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करू. आता हे असेच सगळे न्यूमेरिकलवर येतील क्वेश्चन, तुम्हाला फॉर्म्युला दिला जाईल आणि तुम्ही काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. बघा आता काय सांगितलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन गिव्ज अ कंबाईन रिलेशन ऑफ बॉइल्स लॉ. कशामध्ये, बॉइल्स लॉ. आता कंबाईन इक्वेशन, बॉइल्स लॉ काय सांगतोय आपल्याला, प्रेशर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम. प्रेशर कशाबरोबर आहे, इनवर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम आहे. आणि पुढचा जो आहे तो काय आहे, की कशाचा चार्ज, तो काय व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाबरोबर आहे, टेम्परेचर बरोबर आहे. म्हणजे आता बॉइल्स लॉ काय, पी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम. आणि काय चार्ज लॉ काय, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. हे दोघे एकत्र केले. एकत्र करण्यासाठी ही इक्वेशन आपल्याला रिअरेंज करावं लागेल. याचा अर्थ व्हॉल्यूम इज इनवर्सली प्रोपोर्शनल कशाबरोबर होणार आहे, प्रेशर बरोबर होणार आहे. व्हॉल्यूम इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. ह्या दोघांचं कंबाईन केलं. ह्या दोघांचं कंबाईन केल्यानंतर व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कशाबरोबर, टेम्परेचर. आणि इनवर्सली प्रोपोर्शनल कशाबरोबर येणार आहे, प्रेशर बरोबर येणार आहे. आता हा प्रोपोर्शनॅलिटी साईन काढून टाकला, इज इक्वल टू साईन घेतला, तर इज इक्वल टू इथे काय घेतलं मी, K1 घेतला कॉन्स्टंट, इज इक्वल टू T आपण काय मिळालं, P मिळालं. P इकडे डिवायडेड आहे, इकडे आल्यावर काय झालं, मल्टिप्लाय, म्हणजे V इंटू P. T इकडे मल्टिप्लाय, इकडे आल्यावर डिवाइड, VP अपॉन T इज इक्वल टू काय मिळालं, K1 मिळालं. VP अपॉन T इज इक्वल टू काय मिळालं, K1. तर हे आपल्या फॉर्ममध्ये लिहिलं, याच्यामध्ये तर काय मिळालं, हे इक्वेशन मिळालं, VP अपॉन T इज इक्वल टू K1 मिळालं. आता जर व्हॉल्यूम एकापेक्षा जास्त असेल, प्रेशर एकापेक्षा जास्त आणि टेम्परेचर, तर मग आपण लिहिणार काय, P1 V1 अपॉन T1. काय लिहिणार, P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू दुसरं काय मिळणार आपल्याला, P2 V2 अपॉन T2 मिळणार. काय मिळणार, P2 V2. हे फक्त मी उलटं लिहिलेलं आहे. आधी व्हॉल्यूम लिहिलं, इथं प्रेशर आहे, फक्त इथं लिहिताना प्रेशर पहिल्यांदा व्हॉल्यूम नंतर लिहिलेलं आहे. याचा अर्थ काय मिळाला आपल्याला, P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 अपॉन T2. कुठं आहे बघा, बघा इथं P1 V2 झालं, म्हणजे ह्याच्यात संपूर्णच गेला. काय राहिलं इथं, यांचा काही संबंधच नाही. पुढं काय, P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 अपॉन T2. म्हणजे हेच आपल्याला आन्सर मिळालेलं आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 19चा आन्सर काय मिळणार आपल्याला, सी हे ऑप्शन भेटणार आहे. पुढे बघा, व्हॉट इज द डेन्सिटी ऑफ वॉटर वेपर ॲट अ बॉइलिंग ऑफ वॉटर. आता काय करायचं आपल्याला, डेन्सिटी कॅल्क्युलेट करायची. तर डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, मास अपॉन व्हॉल्यूम. काय त्याचा डेन्सिटीचा फॉर्म्युला, मास अपॉन व्हॉल्यूम. आणि तो फॉर्म्युला आपल्याला काय करायचं, पुटअप करायचा आहे आणि क्वेश्चन काय करायचं, सॉल्व्ह करायचं. किंवा अजून एक फॉर्म्युला आहे डेन्सिटीचा, काय आहे तो, तर एम इज इक्वल टू, बघा एम इज इक्वल टू, आता हे इकडे दाखवतो तुम्हाला. काय, एम इज इक्वल टू स्मॉल MRT, स्मॉल MRT अपॉन काय येणार आहे, तर अपॉन येणार आहे PV. आता हा एम म्हणजेच काय, एम म्हणजेच काय आहे, तर एम म्हणजे डेन्सिटी म्हणजेच काय आहे,
डेन्सिटी इज इक्वल टू काय, मास अपॉन व्हॉल्यूम आहे. डेन्सिटी इज इक्वल टू काय, मास अपॉन व्हॉल्यूम. मग मी काय केलं, ही डेन्सिटीची व्हॅल्यू कशामध्ये पुटअप केली, या इक्वेशनमध्ये पुटअप केली आणि मग इक्वेशन रिअरेंज केलं. काय मिळालं, डेन्सिटी इज इक्वल टू पी एम अपॉन आर टी मिळालं. काय मिळालं, पी एम अपॉन आर टी. बघा नीट समजून घ्या. इक्वेशन एम इज इक्वल टू काय आहे बघा, इक्वेशन एम इज इक्वल टू एम आर टी अपॉन पी व्ही आहे. इक्वेशन एम इज इक्वल टू काय, मोलार मास इज इक्वल टू एम आर टी अपॉन काय मिळालं आपल्याला, पी व्ही मिळालं. तर डी इज इक्वल टू काय, मास, स्मॉल एम म्हणजेच काय, स्मॉल एम इज इक्वल टू काय, मास डिवाइड बाय काय केलं, व्हॉल्यूम केलं. मास आपण काय केलं, व्हॉल्यूम. मग इक्वेशन काय केलं, डी हे रिअरेंज केलं, फक्त डीची व्हॅल्यू पुटअप केली इक्वेशनमध्ये. डीची व्हॅल्यू काय केली, इक्वेशनमध्ये पुटअप केली. म्हणजे काय होणार आहे, डी इज इक्वल टू काय, हा एम आणि हा व्ही, इकडे लक्ष द्या, हा एम आणि हा व्ही हे दोघं कॅन्सल झाले आणि त्याच्या ठिकाणी काय केलं, एम व्हीची व्हॅल्यू काय केली, पुटअप केली, मिळालं मला डी मिळालं. म्हणजेच काय मिळालं बघा, एम इज इक्वल टू डी आर टी अपॉन पी मिळालं असतं. काय मिळालं असतं, एम इज इक्वल टू डी आर टी अपॉन काय मिळालं असतं, बघा इथं करून दाखवतो मला, जम्बलिंग नको करायला. एम इज इक्वल टू काय मिळालं असतं, डी आर टी अपॉन काय मिळालं असतं, पी मिळालं असतं. आता पी इकडं काय डिवायडेड आहे, इकडे आलं काय झालं, मल्टिप्लाय झालं, म्हणजे काय झालं, पी एम झालं. काय झालं, पी एम इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, डी आर टी मिळालं. आर टी इकडे मल्टिप्लाय, इकडे आलं झालं डिवाइड, म्हणजे डी इज इक्वल टू पी एम अपॉन काय मिळालं आपल्याला, कॅपिटल आहे, अपॉन आर टी. म्हणजे डी इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, पी वन अपॉन काय मिळालं, आर टी मिळालं. पी वन अपॉन आर टी. तेच इक्वेशन लिहिलं होतं मी, डायरेक्ट केलं होतं, फक्त तुम्हाला आता समजण्यासाठी हे लिहिलं. आपल्याला व्हॉट इज द डेन्सिटी ऑफ काय विचारलेलं आहे, वॉटर वेपर ॲट कशामध्ये, बॉइलिंग वॉटरमध्ये आपल्याला काय करायचं, कॅल्क्युलेट करायचं. आता काय, पी म्हणजे प्रेशर किती आहे, तर ते असतं 1 बार. किती आहे, 1 बार इंटू काय विचारलेलं आहे, मोलार मास किती, वॉटरचं किती आहे, H2O, ऑक्सिजनचं 16, हायड्रोजनचं 2, म्हणजे किती झालं, 18 झालं. किती झालं, 18 डिवाइड बाय आर म्हणजे काय, रिअल गॅस कॉन्स्टंट. काय व्हॅल्यू आहे त्याची, तर आपल्याला कशा पाहिजे, मिलीमीटरमध्ये पाहिजे. म्हणजेच किती व्हॅल्यू आहे, 0.08 0.0821 0.0821 इंटू आपल्याला काय करायचं, टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस, 100 डिग्री सेल्सिअस. बॉइलिंग कितीला होतं, 100 डिग्री सेल्सिअसला. 100 डिग्री सेल्सिअस प्लस 273 म्हणजे 373 झालं. काय झालं, 373. म्हणजे याला कितीने मल्टिप्लाय केलं, 373ने मल्टिप्लाय केलं आणि हे सगळं सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे आपला आन्सर, तर ते मिळतं 6 × 10⁻⁻4 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. काय मिळतं, 6 × 10⁻⁴ ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. बघा नीट समजून घ्या, याच्यामध्ये काय असं अवघड नाही आहे, फक्त आपल्याला थोडंसं कॅल्क्युलेशनचा पार्ट याच्यामध्ये ॲड झालेला आहे. तो कॅल्क्युलेशनचा पार्ट तो थोडा सोडवता आला पाहिजे. इक्वेशन हे आहे मेन, कॅपिटल एम इज इक्वल टू एम आर टी अपॉन पी व्ही. ते कन्वर्ट केलं आपण डेन्सिटीमध्ये. डेन्सिटी इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, पी एम अपॉन आर टी मिळालं. काय मिळालं आपल्याला, पी एम अपॉन आर टी. पी म्हणजे प्रेशर किती आहे, 1 बार. ओके, त्यानंतर एम मोलार मास, वॉटरचं मोलार मास किती मिळालं आपल्याला, 18 आहे, कॅल्क्युलेशन केलं. पुढं आर म्हणजे रिअल गॅस कॉन्स्टंट, पण आपल्याला कशामध्ये पाहिजे, ग्रॅम सेंटीमीटर क्यूबमध्ये पाहिजे, मिलीमीटरमध्ये पाहिजे, प्रेशर ॲटमॉस्फिअरमध्ये. म्हणून तिची व्हॅल्यू किती घेतली आपण, तर ती 0.0821 आहे. मल्टिप्लाय बाय काय केलं, तर टेम्परेचर किती आहे, 1 आहे. बॉइलिंग पॉईंट वॉटर किती आहे, 100 डिग्री सेल्सिअस आहे. याचाच अर्थ त्याच्यामध्ये आपण काय केलं, 273 केल्विनमध्ये कन्वर्ट केलं. कशामध्ये, केल्विनमध्ये कन्वर्ट केलं आणि मग आपल्याला व्हॅल्यू मिळाली किती, 6 × 10⁻⁴ ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. याचा अर्थ क्वेश्चन नंबर 20चा आपल्याला आन्सर काय मिळालेला आहे, बी ऑप्शन भेटलेला आहे. थोडा न्यूमेरिकलचा पार्ट याच्यामध्ये आहे, तेवढं थोडंसं न्यूमेरिकल तुम्हाला जमलं पाहिजे, कारण इथून पुढे जेवढे क्वेश्चन्स येतील, कारण आपल्याला माहिती आहे हे बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, गे-लुसॅक लॉ, अवॅगॅद्रो लॉ, कंबाईन्स लॉ, आयडियल गॅस इक्वेशन हे जे येणारच आहे, ह्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स येणारच आहेत. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, इक्वेशन जरी पार्ट असलं आपल्याला तरी देखील तुम्हाला थोडासा कॅल्क्युलेशनचा पार्ट आला पाहिजे, आणि कॅल्क्युलेशनचा जर पार्ट आला तर तुम्ही ते इझिली काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. चला पुढं काय विचारलं आहे, व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय किती ग्रॅम, 2 ग्रॅम ऑफ हिलियम गॅस. 2 ग्रॅम काय करायचं, हेलियम गॅस दिलेला आहे. पुढं अजून काय सांगितलं, मोलार मास किती दिलेलं आहे, 4 ग्रॅम दिलेला आहे. मोलार मास किती दिलेला आहे, 4 ग्रॅम दिलेला आहे. मग आपल्याला इक्वेशन माहिती आहे आयडियल गॅसचं, इकडे लिहितो, म्हणजे हा इथल्या लिहितो, पी व्ही इज इक्वल टू फॉर्म्युला काय आपल्याला, एन आर टी. पी व्ही इज इक्वल टू काय, एन आर टी. काय काय दिलं तेवढं फक्त बघायचं. प्रेशर, मोलार मास दिलेला आहे 4 ग्रॅम पर मोल दिलेला आहे. त्यानंतर मास दिलेला आपल्याला 2 ग्रॅम. ओके, मग आपल्याला काय करायचं, हे इक्वेशन कॅल्क्युलेट करायचं. आपल्याला काय करायचं, व्हॉल्यूम पी व्ही इज इक्वल टू, मग व्हॉल्यूम इज इक्वल टू काय मिळालं, तर व्हॉल्यूम इज इक्वल टू मिळालं एन आर टी अपॉन पी मिळालं.
व्हॉल्यूम इज इक्वल टू काय मिळालं आपलं NRT अपॉन काय मिळालं P मिळालं. म्हणजे काय केलं आपण फक्त P इकडे मल्टिप्लाय, इकडे आल्यावर काय झालं डिवाइड झाला, म्हणजे व्हॉल्यूम इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला NRT अपॉन P मिळालं. काय मिळालं आपल्याला NRT अपॉन P. व्हॅल्यू पुटअप केल्या V इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स काय आहे, तर नंबर ऑफ मोल कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा, हेलियमचं नंबर ऑफ मोल्स हा आधी कॅल्क्युलेट करावं लागेल. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, गिवन मास काय तो गिवन मास डिवायडेड बाय काय करायचं मोलार मास, गिवन मास डिवाइड बाय मोलार मास. गिवन मास किती दिलेलं आहे 2 ग्रॅम, मोलार मास किती आहे 4. याचा अर्थ याचं मोल किती मिळालं आपल्याला 0.5 मिळालं. किती मिळालं 0.5. बघा नीट समजून घ्या, यांची व्हॅल्यू माहीत नव्हती, आपण दिलेल्या माहितीनुसार कॅल्क्युलेट केलं. तर 2 आणि किती दिलेलं आहे 4 दिलेलं आहे. ग्रॅम किती 2 ग्रॅम गिवन मास आहे, मोलार मास 4 आहे, 2/4 म्हणजेच किती मिळालं 0.5 मिळालं. म्हणजे याची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 0.5 मिळाली. किती मिळाले 0.5. आर म्हणजे काय रिअल गॅस कॉन्स्टंट आहे. आता ही दिलेली व्हॅल्यू कशामध्ये दिलेली आहे बघा ग्रॅम पर मोलमध्ये, म्हणजे आपल्याला CGS युनिटमध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे मग अशी व्हॅल्यू घेतली होती आपण किती 0.0821. किती घेतले आपण 0.0821 म्हणजे DM³ ॲटमॉस्फिअर पर केल्विन पर. त्यानंतर काय टेम्परेचर, टेम्परेचर काय असतं रूम टेम्परेचरला किती विचारले 273 केल्विन. आणि प्रेशर, प्रेशर किती आहे तर तो प्रेशर आहे 1 ॲटमॉस्फिअर. म्हणजे 1 ॲटमॉस्फिअरला काय विचारलं व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑक्युपाय द 2 ग्रॅम ऑफ हेलियम गॅस. बघा नीट समजून घ्या, आता पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. ओके, आणि आपल्याला दिलेल्या माहितीनुसार आपण पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट केलं नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट केले. काय कॅल्क्युलेट केले नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट केले. नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट केल्यानंतर व्हॅल्यू आपण पुटअप केली. नंबर ऑफ मोल्स किती मिळाले 0.5. आरची व्हॅल्यू रिअल गॅस कॉन्स्टंट 0.0821 हे आपल्याला माहितीच आहे. टेम्परेचर रूम टेम्परेचर किती आहे 25 डिग्री सेल्सिअस. व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ STP ॲट STP स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. आपण काय केलं 25 डिग्री सेल्सिअस 273, 0 डिग्री सेल्सिअसला आपण काय केलं 273 मल्टिप्लाय केलं. मग आता हे काय होणार आहे सॉल्व केलं, व्हॉल्यूम इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार आहे तर 11.2. किती मिळणार आपल्याला 11.2 DM³ भेटणार. हे क्वेश्चन सॉल्व करा, न्यूमेरिकल सॉल्व करा तर आपल्याला भेटेल. तर व्हॉल्यूम इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला 11.2 DM³ मिळणार. काय मिळणार आपल्याला 11.2 DM³. म्हणजे आधी सुरुवातीला नंबर ऑफ मोल कॅल्क्युलेट केले, नंबर ऑफ मोल कॅल्क्युलेट केल्यानंतर व्हॉल्यूम कॅल्क्युलेट केला तो किती मिळाला आपल्याला 11.2 DM³. ओके, म्हणजे आपल्याला काय झाला क्वेश्चन नंबर काय मिळाला 21 मिळाला. तर क्वेश्चन नंबर 22 बघा, कॅल्क्युलेट द प्रेशर ऑफ, प्रेशर दिलेला आहे कशात नाही सॉरी नंबर ऑफ मोल दिलेला आहे. किती दिलेला आहे 1.5 मोल दिलेला आहे. हॅव्हिंग व्हॉल्यूम किती दिलेला आहे 3 ॲट 300. म्हणजे याचा अर्थ ॲव्हॅगोद्रो नंबर आहे बघा. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाबरोबर आहे नंबर ऑफ मोल्स बरोबर आहे. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाबरोबर आहे नंबर ऑफ मोल्स. मग नंबर ऑफ मोल्स बरोबर असेल तर काय करता येईल आपल्याला. ओके, हां व्हॉल्यूम म्हणजे काय म्हणणार नंबर ऑफ मोल्स म्हणजे V इज इक्वल टू काय म्हणणार आहे KN मिळणार. आपण कालच्याच लेक्चरला मी फॉर्म्युला तुम्हाला रिअरेंज करून दाखवले होते, म्हणजे हे दिलेलं आहे याच्यावरून. मग काय होणार आहे V1 अपॉन काय होणार आहे N1 इज इक्वल टू काय होणार आहे V2 अपॉन काय होणार आहे N2. V1 इज इक्वल टू ओके. मग काय करायचं आपल्याला 1 मोल दिलेला आहे, व्हॉल्यूम दिलेला आहे, नंबर गॅस व्हॉल्यूम गॅस टेम्परेचर रिअल गॅस कॉन्स्टंट आणि प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, हे म्हणजे ॲक्च्युली ह्याची काय गरज नाही. आपला फॉर्म्युला म्हणजे आयडियल गॅस इक्वेशन वापरावं लागेल. PV इज इक्वल टू काय करायचं NRT करावं लागेल, कारण सगळ्या डाटा दिलेला आहे. PV इज इक्वल टू NRT. प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे. प्रेशर P इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला NRT अपॉन काय मिळणार V मिळणार. N किती दिलेलं आहे आपल्याला तर दिलेलं आहे 1.5. ओके, त्यानंतर आरची व्हॅल्यू पण दिलेली आहे. किती दिलेलं आहे तर 0.0821. त्यानंतर टेम्परेचर दिलेलं आहे किती 300 केल्विन डिवायडेड बाय व्हॉल्यूम किती दिलेला आहे तर व्हॉल्यूम कुठे गेला 3 DM³. ओके, आता मग काय केलं हे कॅल्क्युलेशन केलं 3 1 जा 3 1 जा 0 0 म्हणजे 1.5 इंटू 0.0821 इंटू 100. 100 म्हणजे 2 0, 2 पॉईंट सरकवले 150 काय झाले 150 इंटू 0.0821 1.150 इंटू काय मिळालं आपल्याला 0.021. याचा अर्थ ऑप्शन काय मिळते बघा कॅल्क्युलेशन केल्यानंतर 12 पॉईंट. बघा हे सॉल्व करा तुम्ही, मग कळेल आपल्याला ते किती येणार आहे 12.32 म्हणजे 315 होतं ॲक्च्युली हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर. म्हणजेच काय मिळालं 12 पॉईंट काय मिळालं 32.
12.32 म्हणजे ऑप्शन काय मिळाला आपल्याला, डी ऑप्शन भेटला. बघा तुम्हाला काय, मी सगळ्या व्हॅल्यू फॉर्म्युला टाकून व्हॅल्यू पुटअप करून दिलेलं आहे तुम्हाला. इव्हन ते शेवटच्या स्टेपपर्यंत आणून ठेवतोय मी, म्हणजे एक स्टेप तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, कॅल्क्युलेशन करून रिझल्ट पण दिलेला आहे मी, पण तुम्हाला ते थोडंसं करावं लागेल अजून. म्हणजे तुम्हाला हे डायरेक्टली त्याला मल्टिप्लाय करायचं आहे. मग व्हॅल्यू किती मिळाली मल्टिप्लाय केल्यानंतर 12.315 म्हणजेच किती 12.32 म्हणजे क्वेश्चन नंबर 22चा आन्सर काय मिळाला आपल्याला 12.32 मिळालं. अजून एक हा क्वेश्चन नंबर 21 जो दिलेला आहे तो सॉल्व्ह करण्याची आणखी एक मेथड आहे, हे कॅल्क्युलेशनचा एक पार्ट आहे. अजून एक मेथड आहे, तेवढी मेथड तुम्हाला सांगतो, अल्टरनेट मेथड आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कोणती मेथड तुम्ही फॉलो करा जे तुम्हाला इझी वाटेल ती फॉलो करा. आता आपल्याला काय मिळालं, नंबर ऑफ मोल्स मिळाला आणि व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं आहे. नंबर ऑफ मोल्स आणि व्हॉल्यूम. तर नंबर ऑफ मोल्स आणि व्हॉल्यूम जर दिला असेल तर वन मोलला इज इक्वल टू किती व्हॉल्यूम असतं रे, 22.4 असतं बरोबर, गॅस ॲट STP, कारण ते STP दिलेलं आहे म्हणून 1 मोल इज इक्वल टू 22.4 ग्रॅम ॲट STP. आणि आपल्याला व्हॉल्यूम किती दिलेला आहे, तर तो दिलेला आहे की 0.5 दिलेला आहे. किती दिलेला आहे 0.5. सोपं होण्यासाठी बट चला ठीक आहे 0.5 पुढे जाऊन सोपं करू. मोल इज इक्वल टू हाऊ मच. मग काय केलं बघा 22.4 मल्टिप्लाय बाय किती येणार आहे 0.5 डिवाइड बाय काय होणार आहे 1. 0.5 म्हणजेच किती रे, म्हणजेच 1/2. मग काय आला 2 1 जा 2 2 जा किती मिळालं 11.2. किती आन्सर किती मिळाला होतं 11.2. म्हणजे सगळे व्हॅल्यू पुटअप करून आन्सर काढणं किंवा ही मेथड, मग ही मेथड जास्त बेटर आहे. इझिली तुम्हाला आन्सर मिळतं की 1 मोलला, कारण तुम्हाला 1 आणि व्हॉल्यूमच कॅल्क्युलेट करायचं होता. म्हणजे आपल्याला नुसार तसं कॅल्क्युलेट केलं तर की 1 मोल इज इक्वल टू ॲव्हॅगॅड्रो नाही, अल्टरनेट मेथड आहे की 1 मोल्स ऑफ काय येणार आहे हेलियम गॅस इज इक्वल टू काय येणार आहे 22.4 ॲट STP. आणि 0.5 मोल असेल तर किती, मग 1 मोलला 22.4 असेल तर 0.5 म्हणजे त्याचे हाफ झालेलं आहे. मग व्हॉल्यूम पण हाफ होईल, 22.4चं किती होणार आहे 11.2 होणार आहे. म्हणजे ह्यापेक्षा ही जी दिलेली मेथड आहे ह्या मेथडपेक्षा ही मेथड इझिली सॉल्व्ह होऊ शकते. त्या मेथडनं सॉल्व्ह केली म्हणजे कोणती मेथड फॉलो करा काय अडचण नाही, पण जी मेथड तुम्हाला इझी जाते ती फॉलो करावी. माझ्या मते ही वरची मेथड ही इझी आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला लवकर त्याचा आन्सर भेटेल. चला पुढचं बघून घ्या. काय दिलेलं आहे, अ कंटेनर कन्सिस्टिंग मिक्सचर ऑफ 28 ग्रॅम नायट्रोजन, 8 ग्रॅम हेलियम, 40 ग्रॅम निऑन ॲट 25 डिग्री सेल्सिअस. इफ टोटल प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅसेस मिक्सचर 20 बार, व्हॉट इज द पार्शियल प्रेशर बाय द N2. आता हे सगळं मिक्सचर आहेत, हे नॉन रिॲक्टिंग गॅस आहे असं त्यांचं मत आहे. आणि हे सगळं मिक्स केल्यानंतर टोटल जो प्रेशर आहे तो किती दिलेला 20 बार आहे. आणि मग आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, नायट्रोजनचा प्रेशर आपल्याला काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, मग अशा वेळी काय करायचं, मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. काय माहिती आहे, प्रेशर कोणाकोणाचा दिलेला आहे, मोल फ्रॅक्शनचा कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्हाला. टोटल नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करावे लागेल, मोल फ्रॅक्शनचा कॅल्क्युलेट करावं लागेल. म्हणजे आपल्याला माहिती आहे की पी टोटल इज इक्वल, लक्षात घ्या पी टोटल इज इक्वल टू 3 आहेत, म्हणजे ते होणार आहे P1 प्लस P2 प्लस काय होणार आहे P3 होणार आहे बरोबर का. P1 प्लस P2 प्लस P3 हे 3 आहेत. ओके, आणि मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करताना काय करतो आपण, मोल फ्रॅक्शन ऑफ ए म्हणजे समजा आपण नायट्रोजन पकडला तर तो काय होणार आहे P1 डिवायडेड बाय काय होणार आहे पी टोटल होणार आहे. P1 डिवाइड बाय काय होणार आहे पी टोटल होणार आहे, कारण आपल्याला हाच फॉर्म्युला वापरावा लागेल की P1 प्लस P2 प्लस P3. मग आपल्याला सुरुवातीला की याने टोटल प्रेशर दिलेला आहे, म्हणजे काय दिलेला आहे हा प्रेशर दिलेला आहे, किती दिलेला आहे टोटल प्रेशर एक्सेप्टेड बाय मिक्सचर म्हणजे 20 बार दिलेला आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे पार्शियल प्रेशर करायचं म्हणजे P1 कॅल्क्युलेट करायचं. आणि त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करायचं. काय करायचं आहे मोल फ्रॅक्शन. आता मोल फ्रॅक्शन म्हणजे बघा एवढं सगळं मिळालं पण मोल फ्रॅक्शनच माहीत नाही आपल्याला. मग मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी नंबर ऑफ मोल्स डिवाइड बाय टोटल मोल्स. बघा मोल फ्रॅक्शन ज्याचं काढायचं आहे ते, तर नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स काय होणार आहे ते टोटल नंबर ऑफ मोल्स. आता नीट समजून घ्या, आता काय करावं लागेल आधी नंबर ऑफ मोल कॅल्क्युलेट करावं लागेल. काय करावं लागेल नंबर ऑफ मोल कॅल्क्युलेट करावं लागेल. आणि नंबर ऑफ मोल कॅल्क्युलेट केलं की मग पुढची प्रोसेस आहे. बघा नंबर ऑफ मोल म्हणजे काय गिवन मास डिवाइड बाय मोलार मास, गिवन मास डिवाइड बाय मोलार मास. आता 28
गिवन मास आहे. मोलार मास किती, तर नायट्रोजनचं किती आहे 14 दुणे 28, म्हणजे मोलार मास किती आला 28. ह्या दोघांचे काय डिवायडेशन झालं म्हणजे आपल्याला नंबर ऑफ मोल्स N2चे किती मिळाले, आपल्याला 1 मिळाले. ओके, हेलियमचं बघा, हेलियम दिलेलं आहे, हेलियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, मास किती आहे त्याचा 4 आहे. मास किती आहे हेलियमचं 4 आहे. मग याचा अर्थ 8 डिवाइड बाय 4 केला तर किती मिळालं, आपल्याला 2 मिळालं. म्हणजे हेलियमचं नंबर ऑफ मोल्स किती मिळाले, 2 मिळाले. पुढं निऑन, निऑनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, किती दिलेला आहे 40 ग्रॅम आहे. बरोबर आहे, म्हणजे मास पण निऑनचं किती आहे, तर ती 40 आहे. मास निऑनचं किती आहे 40 आहे. म्हणजे याचं किती मोल मिळाला आपल्याला, तर तोही मिळाला 1 मिळाला. म्हणजे नंबर ऑफ मोल्स, म्हणजे नायट्रोजन नंबर ऑफ मोल्स किती मिळाले, 1 मिळाले. नायट्रोजनचा नंबर ऑफ मोल्स किती मिळाले, 1 मिळाले. निऑन, Ne फक्त दिलेलं आहे बघा, काय दिलेलं आहे 40 ग्रॅम ऑफ काय दिलेलं आहे Ne, आणि हेलियम फक्त He दिलेलं होतं. बरोबर, नायट्रोजन गॅस आहे तिथं फक्त Ne दिलेलं आहे. तर Ne, तर याचं मास किती आहे, कॅल्शियम सारखंच निऑन, एकच मिनटं, हेलियम निऑन 210, बरोबर आहे. थोडंसं मिस्टेक होते, चला एकच मिनिट क्लिअर करू आपण, कारण तिथं फक्त Ne दिलेलं आहे, Neच आहे, ते गडबड झाली. गिवन मास किती दिलेला आहे 40 दिलेला आहे, आणि निऑनचा मोलार मास किती आहे 20 आहे. याचा अर्थ निऑन किती मिळणार आपल्याला 2 मोल मिळालं. निऑन किती मिळालं 2 मोल. म्हणजे हेलियमचं किती आहे 1 मोल आहे, सॉरी हेलियमचं 2 मोल आहे, नायट्रोजनचं 1 मोल आहे, निऑनचं 2 मोल आहे. मग कशाचं मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला, नायट्रोजनचं कॅल्क्युलेट करायचं आहे. तर मग काय केलं आपण, नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट केले. काय केलं आपण, नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट केले. तर किती मिळाले बघा, मोल फ्रॅक्शन इज इक्वल टू काय केलं, नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट केले. किती मिळाले आपल्याला, तर नायट्रोजनचा 1, हेलियमचा 2 आणि याचा 2, टोटल मिळाले 5. मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करायचं, मोल फ्रॅक्शन इज इक्वल टू काय सांगितलं मी, ज्याचे कॅल्क्युलेट करायचे त्याचे नंबर ऑफ मोल घ्यायचे डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ मोल घ्यायचे. मग आपल्याला मिळाले किती 1 डिवाइड बाय टोटल मोल ऑफ किती मिळाले 5. ओके, म्हणजे 1 आपण किती मिळाले 5 मिळाले. आपण तीच व्हॅल्यू या ठिकाणी पुटअप करू. किती मोल फ्रॅक्शन किती मिळालं आपल्याला 1/5 मिळालं, 1/5. आता 20 इकडे डिवायडेड आहे, इकडे काय झालं मल्टिप्लाय झालं, म्हणजे 20 1/5 इंटू काय मिळालं 20 इज इक्वल टू काय मिळालं P1. 5 1 जा 5 4 जा, म्हणजे P1 इज इक्वल टू किती 4 जा, म्हणजे 4 आपल्याला आन्सर आले. म्हणजे क्वेश्चन नंबर 23चा आन्सर काय मिळाला आपल्याला, क्वेश्चन नंबर 23चा ऑप्शन मिळाला सी. काय मिळालं आपल्याला सी. चला त्यानंतर आपल्याला काय बघायचं, क्वेश्चन नंबर 24 बघायचं. काय बघायचं क्वेश्चन नंबर 24, आणि व्हॉट इज काय विचारलेलं बघा. क्वेश्चन समजला, काय अवघड आहे का, याच्यात काहीच नव्हतं. फक्त काय करायचं होतं आपल्याला, की सुरुवातीला नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे होते, त्यानंतर मोल फ्रॅक्शन. म्हणजे हे आपल्याला माहीत होतं सुरुवातीला की अशी प्रोसेस आहे. म्हणजे पी टोटल इज इक्वल टू P1 प्लस P2 प्लस P3, आणि कशाचं काढायचं आहे P1चं काढायचं आहे. तर आपण काय केलं, मोल फ्रॅक्शन ऑफ ए इज इक्वल टू P1 अपॉन P टोटल, हा फॉर्म्युला आपल्याला माहीत होता. P टोटलची व्हॅल्यू पण दिलेली होती, ती लिहिली आपण, पण माहीत काय नव्हतं, P1 पण माहीत नाही आणि मोल फ्रॅक्शन माहीत नाही. मग मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला काय, ज्याचं कॅल्क्युलेट करायचं आहे त्याचं नंबर ऑफ मोल्स आणि डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स घेतले पूर्ण मिक्सरमधला, आणि ती व्हॅल्यू टोटल मिळाली आपल्याला किती 1/5. म्हणजे मोल फ्रॅक्शन मिळालं 1/5. म्हणजे आपण 1/5 पुटअप केलं. 20 इकडे डिवायडेड आहे, इकडे मल्टिप्लाय झालं, म्हणजे 1/5 मल्टिप्लाय बाय 20 म्हणजे 4 बार, हे आपल्याला काय मिळालं आन्सर मिळालं. आता हा क्वेश्चन नंबर 24 बघू. 2 क्वेश्चन शेवटचे 24. आता 24 मध्ये काय काय दिलेलं आहे ते बघू आपण. काय सांगितलेलं आहे, व्हॉट इज द विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन इज अ ट्रू फॉर किती दिलेलं आहे 8.8 इंटू 10⁻² ऑफ कार्बन डायऑक्साईड गॅस. आता PV इज इक्वल टू NRTचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. काय माहिती आहे आपल्याला, PV इज इक्वल टू NRT. तर गिवन वेट किती दिलेलं आहे आपल्याला 8, कार्बन डायऑक्साईडचं वेट किती काय दिलेलं आहे तुम्हाला, गॅस दिलेलं किती दिलेलं आहे 8.8 इंटू किती दिलेलं आहे 10⁻². 8.8 इंटू काय दिलेलं आहे 10⁻². आता कशामध्ये दिलेलं आहे, युनिट बहुतेक त्याचं राहिलेलं आहे 8.8 इंटू 10⁻². कशामध्ये आहे ते kgमध्ये आहे बघा, हे युनिट राहिलेलं आहे किती 8.8 इंटू 10⁻² kgमध्ये आहे. ओके, त्याचं आपण ग्रॅममध्ये कन्वर्ट केलं, म्हणजेच काय करणार आपण त्याला 1000 मल्टिप्लाय करणार. हे kg आहे आणि kgचं कन्वर्जन काय करायचं आहे ग्रॅममध्ये करायचं आहे. 1000 मल्टिप्लाय केलं म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे बघा 88 भेटेल. काय भेटेल आपल्याला 88 ग्रॅम. ओके, म्हणजे 10⁻1000 म्हणजे किती 10⁻³ मग 10⁻3
आणि ह्याच्यातनं काय गेला -2 म्हणजे किती मिळालं 10 राहिलं. म्हणजे काय होईल बघा, हे होणार आहे 8.8 इंटू काय झालं 10 आणि 8.8 इंटू 10 म्हणजेच किती मिळालं आपल्याला 88 ग्रॅम मिळालं. काय मिळालं आपल्याला 88 ग्रॅम. आता नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट केले आपण. काय केले, नंबर ऑफ मोल्स किती होणार आहे, गिवन मास डिवाइड बाय मोलार मास. CO2चं मोलार मास किती मिळणार आपल्याला, तर बघा कार्बन किती आहे 12, ऑक्सिजन किती आहे, दोन्ही मिळून 32 म्हणजे किती झालं 44. म्हणजे 44 डिवाइड केलं किती मिळालं आपल्याला 2. म्हणजे नंबर ऑफ मोल कशाचं, CO2चं. नंबर ऑफ मोल कशाचं, CO2चं किती मिळालं आपल्याला 2 मिळालं. नंबर ऑफ मोल कशाचं, CO2चं 2 मिळालं. ओके, आणखी काय करायचं आहे म्हणजे 2 इक्वेशन आपल्याला काय PV इज इक्वल टू काय येणार आहे, त्याला PV इज इक्वल टू फॉर्म्युला आहे PV इज इक्वल टू NRT. आता N इज इक्वल टू व्हॅल्यू नंबर ऑफ मोल किती मिळाले 2 मिळाले. म्हणजे PV इज इक्वल टू 2RT आलं. काय आलं, PV इज इक्वल टू 2RT. कुठं एक्सप्रेशन, हा चला ऑप्शन नंबर काय मिळालं आपल्याला C मिळालं. PV इज इक्वल टू काय मिळालं 2RT मिळालं. बघा सिंपल आहे. थोडं जरा ट्रिकी पण क्वेश्चन्स असतात. फक्त काही काय फॉलो करायचं, काय नाही वापरायचं, काय वापरायचं हे कळालं पाहिजे. क्वेश्चन नंबर 24 झालेला आहे. क्वेश्चन नंबर 25 आणि क्वेश्चन नंबर 26 तुम्ही सॉल्व करायचा आहे. त्याचा आन्सर तुम्ही द्यायचा आहे. मी फक्त आता क्वेश्चन नंबर 25 सॉल्व करेन. 26 तुम्ही सॉल्व करून तुम्हाला ऑप्शनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कमेंटमध्ये त्याचा आन्सर तुम्हाला प्रोव्हाइड करायचा आहे. बघा क्वेश्चन नंबर 25 बघू आपण. व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ 1 मोल रिअल गॅस ॲट STP. व्हॉल्यूम दिलेला आहे V0 किती दिलेला आहे 22.4 DM3. इफ कॉम्प्रेसिबिलिटी काय दिलेलं आहे, कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर ऑफ रिअल गॅस इज 1.1 ॲट STP. आता आपली मेथड काय आहे बघा, तर झेड म्हणजे काय, कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर. आपण जो काल बघितला म्हणजे PV अपॉन NRT म्हणजे काय झालं, कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर झाला. काय झाला, आणि हा काय करतोय 1 मोल ऑफ रिअल गॅस ऑफ STP. अजून एक फॉर्म्युला याच्याबरोबरच तो काय आहे, झेड इज इक्वल टू व्हॉल्यूम रिअल अपॉन व्हॉल्यूम काय येणार आहे, व्हॉल्यूम रिअल अपॉन व्हॉल्यूम आयडियल. हे दोन्ही फॉर्म्युले आहेत कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टरचे. PV इज इक्वल टू काय, झेड इज इक्वल टू PV अपॉन NRT आहे आणि दुसरं झेड इज इक्वल टू PV रिअल अपॉन काय येणार आहे, व्हॉल्यूम काय येणार आहे, आयडियल. मग आता आपल्याला काय दिलेलं आहे, कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर दिलेला आहे. कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर दिलेला आहे आणि एकाचं व्हॉल्यूम दिलेलं आहे. कशाचं व्हॉल्यूम दिलेलं आहे, ॲट STP दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, ॲट STP दिलेलं आहे म्हणजे आयडियलचं दिलेलं आहे. आणि रिअल गॅस तुम्हाला काय करायचं आहे, व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ 1 मोल ऑफ रिअल गॅस. बघा इकडे लक्ष घ्या की काय करायचं आहे, 1 मोल ऑफ रिअल गॅस कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, त्यानंतर कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर किती दिलेला आहे 1.1 दिलेला आहे आणि आयडियल इक्वेशन दिलेलं आहे किती 22.4. मग मी काय केलं, झेड आपल्याला रिअल काढायचं आहे. इकडं काय डिवाइड झालं, इकडे झालं मल्टिप्लाय. झेड इंटू काय झालं व्हॉल्यूम इंटू काय मिळालं आपल्याला आयडियल इज इक्वल टू व्हॉल्यूम काय मिळालं आपल्याला रिअल. झेड किती मिळालं आपल्याला 1.1 इंटू व्हॉल्यूम किती दिलेला आहे 22.4. किती दिलेला आहे 22.4 इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला V रिअल मिळालं. काय मिळालं V रिअल. आता 22.4 इंटू 1.1 किती मिळणार 24.64 DM. काय मिळालं आपल्याला 24 पॉईंट काय मिळालं 64 म्हणजे ऑप्शन काय मिळालं आपल्याला C मिळालं. काय मिळालं ऑप्शन C म्हणजे काय मिळालं 24.64 DM3. क्वेश्चन नंबर 5. आणि दुसरी मेथड म्हणजे हा फॉर्म्युला वापरू शकता तुम्ही. काय वापरू शकता, हा फॉर्म्युला म्हणजे प्रेशर दिलेला आहे, व्हॉल्यूम N म्हणजे नंबर ऑफ मोल कॅल्क्युलेट करावं लागेल तुम्हाला. नंबर ऑफ मोल कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला काय करायचे ते सॉल्व करायचे. नंबर ऑफ मोल कॅल्क्युलेट करायचे आणि सॉल्व करायचे. आरची व्हॅल्यू मग काय घ्यावं लागेल तुम्हाला DM3मध्ये आहे म्हणजे 0.082 वापरावे लागेल. त्यानंतर काय टेम्परेचर आहे 0 डिग्री सेल्सिअस 273 घ्यावं लागेल. ती अवघड मेथड होऊन जाईल हे सगळं कॅल्क्युलेशन करून. त्यापेक्षा ही सोपी मेथड आहे, ही सोपी मेथड आहे तीच फॉलो करा. काय तर झेड इज इक्वल टू काय दिलेलं आहे तर रिअल, झेड इज इक्वल टू V रिअल अपॉन काय बघायचं आहे V आयडियल. हे दोन्ही हा इक्वेशनमध्ये काय करायचे व्हॅल्यू पुटअप करायचे आणि आपल्याला काय करायचं आहे इक्वेशन सॉल्व करायचे. म्हणजे 25 क्वेश्चन मी सॉल्व करून दिलेले आहेत. म्हणजे प्रत्येक टाईपचे क्वेश्चन याच्यामध्ये आलेले आहेत जे आपल्या कन्सेप्टवर बेसवर होते. आणि काहीमध्ये न्यूमेरिकलचा डाटा याच्यामध्ये जास्त आहे त्यासाठी फॉर्म्युले तुमच्या लक्षात असले पाहिजेत. फॉर्म्युले लर्न झाले तर फॉर्म्युले लर्न होऊन फक्त उपयोग नाही, त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकून ते इक्वेशन कसं रिअरेंज करायचं आणि ते कसं सॉल्व करायचं, कमी वेळेमध्ये सॉल्व करायचं ते तुम्हाला कळालं पाहिजे. आणि ते कधी होईल, प्रॅक्टिसनं होईल. म्हणजे होणार नाही की नाही तर होणार, 100% होणार. फक्त काय पाहिजे आपल्याला प्रॅक्टिस पाहिजे. म्हणजे हे 25 क्वेश्चन परत तुम्ही जर सॉल्व केले, हाताखालनं काढले म्हणजे आन्सर न बघता तर देखील तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. किंवा अशाच टाईपचे काही क्वेश्चन्स तुम्ही जर दुसरे क्वेश्चन ह्या टॉपिकवरचे सॉल्व केले
तरी देखील तुमची काय होणार आहे, प्रॅक्टिस होऊन जाणार आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, प्रॅक्टिस करत राहा. तर आणि तरच तुम्हाला चांगले पर्सेंटाईल अबाव 99% पुढे आपल्याला मार्क पडले पाहिजेत. म्हणजे 99%च्या आसपास मार्क पडले म्हणजे तसं बघितलं तर 95 to 99% आसपास जर मार्क पडले तर तुम्हाला पाहिजे ते कॉलेज तुम्हाला ॲडमिशनमध्ये भेटू शकतं. त्यामुळं आपल्याला मेरिटमध्ये आणि आपण जे ठरवलेलं आहे आपल्याला हे कॉलेज मिळालं पाहिजे आणि त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. तर त्या बेसनं आपल्याला ती मोटिवेशन आहे आपल्याला की ह्या कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळालं पाहिजे. त्याचा रेकॉर्ड जर तुम्ही बघितला की ह्या कॉलेजला ॲडमिशन पाहिजे असेल तर 2025मध्ये किती पर्सेंटाईल मिळालेल्या विद्यार्थ्याला ह्या ठिकाणी आपल्याला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन भेटलं ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. असं काही नाही की लगेच तुम्हाला नेटला टाकलं, गुगलला टाकलं की हे कॉलेज आहे, ह्या कॉलेजला किती पर्सेंटाईलपर्यंत ॲडमिशन मिळालं होतं, तरी देखील तुम्हाला समजून जाईल की तुम्हाला किती मार्क पडले पाहिजेत. तर चांगला जर अभ्यास केला तर तुम्हाला अबाव 95% तर सहज पडू शकेल. याच्यामध्ये काही अवघड आहे असं वाटत नाही. तर मी दिलेला किंवा अशाच टाईपचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला इझिली हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतील. तर सॉल्व्ह होण्यासाठी अवघड आहे असं काही नाही. आपलं कन्सेप्टचा पहिलं लेक्चर जर पाहिलं तर याची सगळे क्वेश्चन्स इझिली सॉल्व्ह होतात. त्या कन्सेप्टच्या बाहेरचा हे आतापर्यंत बघितलेला एकही क्वेश्चन्स नाही. इव्हन आतापर्यंत जेवढे आपण लेक्चर बघितले, जेवढे MCQ सॉल्व्ह केले, त्या कन्सेप्टच्या बाहेरचा कुठलाही क्वेश्चन्स याच्यामध्ये आलेला नाही. आपण कमी अभ्यास करायचा आहे, पण चांगला अभ्यास करायचा आहे. कमी अभ्यास म्हणजे कमी नाही होत तो. कमी म्हणजे पूर्णच अभ्यास होतोय. कारण तो जो आपण कन्सेप्ट घेतलेले आहेत ते आतापर्यंत फोकस केलेले कन्सेप्ट आहेत. म्हणजेच काय, त्या कन्सेप्टवरच क्वेश्चन विचारलेले आहेत. मग आपण काय केलेलं आहे, जेवढे क्वेश्चन्स विचारलेले आहेत आतापर्यंत ते कोणत्या कन्सेप्टवर विचारलेले आहेत, त्या कन्सेप्ट आपण एकत्र केलेले आहेत आणि तेच आपण आपल्या लेक्चरमध्ये काय करतोय, कंप्लीट करून घेतोय. अशा पद्धतीने आपले आतापर्यंतचे हे टॉपिक्स कव्हर झालेले आहेत. थेरॉटिकली पार्ट आणि MCQ पार्ट हाही कव्हर होत चाललेला आहे. इथून पुढे आपले सगळे पूर्ण सिलेबस आपण कव्हर करणार आहोत. असं काही नाही की मधूनच सोडून देणार आहोत. आपले टोटल 26 टॉपिक आपल्याला कव्हर करायचे आहेत, पूर्ण करायचे आहेत. ह्याच मेथडनं आपल्याला कंप्लीट होणार आहे. पहिल्या लेक्चरमध्ये आपले कन्सेप्ट क्लिअर होतील आणि दुसऱ्या लेक्चरमध्ये त्याच टॉपिकच्या कन्सेप्टवर आधारित MCQ क्वेश्चन्स काय होणार आहेत, सॉल्व्ह होणार आहेत. पुढचा लेक्चर आपण याच्या पुढचा जे आहे तो टॉपिक आपण पुढचं कंप्लीट करू. पुढच्या लेक्चरमध्ये काही कन्सेप्ट होतील, त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये MCQ पॅटर्न होईल. पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.